नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याचे आदेश ज्येष्ठ नागरिक प्राधिकरण आता देऊ शकतं, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं न्यायाधीशीकरणाच्या अधिकारावरती ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने मोठा निर्णय दिलाय। 80 वर्षीय कमलाकांत मिश्रा आणि त्यांची पत्नी यांनी मुंबईमध्ये 2 मालमत्ता विकत घेतल्या होत्या। दाम्पत्य उत्तर प्रदेशात गेल्यानंतर मुलानं त्या मालमत्ता ताब्यात घेतल्या। मिश्रा दाम्पत्य परत आल्यानंतर मुलानं घरात प्रवेश नाकारला। जुलै 2023 मध्ये मिश्रा दाम्पत्यानं ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत अर्ज दाखल केला होता। जून 2024 मध्ये देखभाल न्यायाधिकरणानं मुलानं घर सोडावं आणि प्रतिमाह 3000 रुपये देखभाल खर्च द्यावा असे निर्देश दिले होते। त्यामुळे मूळ अर्ज दाखल झाला तेव्हा मुलाचं वय हे 59 वर्ष होतं, म्हणजेच त्यावेळी तो ज्येष्ठ नागरिक नव्हता। त्यामुळे हायकोर्टाची भूमिका चुकीची आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं पडलं। न्यायाधिकरणाला मुलांना घरातून बाहेर काढण्याचे अधिकार नाहीत, शिवाय मुलगाही ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्येमध्ये मोडतो, त्यामुळे त्याला घर रिकामं करण्याची सक्ती योग्य नसल्याचंही हायकोर्टानं म्हटलं होतं। न्यायाधिकरणाला मुलाला घर खाली करण्याचे आदेश देण्याचा आता अधिकार आहे। ज्येष्ठ नागरिक कायदा हा कल्याणकारी कायदा असून त्याची तरतूद वृद्धांच्या संरक्षणासाठी उदारपणे लागू करणं आवश्यक आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम मुलानं पालकांना राहू न देणं आणि त्यांची देखभाल न करणं हे कायद्याच्या उद्दिष्टांना हरताळ फासणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलाला घराबाहेर आता इथून पुढे काढता येईल। सर्वोच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय दिलेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।